आदिपुरुष असो, हनुमान असो, कल्की असो, महाभारत असो, अशा कित्येक धार्मिक सिनेमा जिथे आपल्याला आज मोठ्या प्रमाणावर बनवताना दिसतात. पण एक काळ होता जेव्हा बॉलिवूडमध्ये असे सिनेमे बनवायला लोक तयार नसायचे. फक्त 70च्या दशकामध्ये मात्र एक असा अपवाद होता जो चित्रपट धार्मिक तर होताच, पण लोकांच्या देखील तो पसंतीस उतरला. आणि मुंबईसारख्या शहरात वांद्रे नावाचा जो भाग आहे, जो अत्यंत एलाइट आणि मेट्रोपॉलिटन आहे, तिथल्या थिएटर्समध्ये सुद्धा सुमारे 50 आठवडे चालला. त्या सिनेमाचं नाव होतं जय संतोषी मा. अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट, ज्याला सुरुवात तर आधी धीमी मिळाली, पण नंतर तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. इतका की वांद्र्यातील अनेक थिएटर्समध्ये हा सिनेमा 50 आठवडे चालला. वर्ष होतं 1975. बॉलिवूडमध्ये शोले आणि दीवारसारखे सिनेमे धुमाकूळ घालत होते. पण अशा वेळीसुद्धा या दोन्ही चित्रपटांना घाम फोडणारा एक सिनेमा इतिहासामध्ये आपलं नाव लिहित होता. बॉलिवूड म्हणलं की आपल्याला आठवतो तो ॲक्शन, कॉमेडी, रोमॅन्स आणि ड्रामा. पण ह्या सगळ्यांपासून हटके असूनसुद्धा एका धार्मिक चित्रपटाने ह्या चित्रपटांना आणि त्यांच्या निर्मात्यांना घाम फोडला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं जय संतोषी मा. हा चित्रपट मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा इतका तुफान चालला की शोले आणि दीवारचे अनेक शोज रद्द करून निर्मात्यांना आणि थिएटरच्या मालकांना जय संतोषी माचे शोज लावावे लागले. इतकी या सिनेमाची त्या काळी क्रेज होती. शोले हा नंतर गाजलासुद्धा, पण सुरुवातीचा बराच काळ जय संतोषी माच्या माऱ्यापुढे त्या सिनेमाला सर्वाईव्ह करणं कठीण झालं. आणि अर्थात जेव्हा जय संतोषी मा थिएटरमधून बाजूला गेला तेव्हा शोले चालला. जय माता दी म्हणल्यावरती आपल्या समोर येते ती माता संतोषीची मूर्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, एक काळ असा होता की भारतामधल्या बऱ्याच लोकांना संतोषी माता हे दैवत माहितीसुद्धा नव्हतं. होय, दक्षिण आणि मध्य भारतामध्ये ही देवी विशेष कोणालाही माहीत नव्हती, कारण उत्तर भारतीय पट्ट्यामध्ये स्थानिक देवतेप्रमाणे मोजक्या ठिकाणी संतोषी मातेची पूजा केली जात होती. मात्र जय संतोषी मा हा सिनेमा रिलीज झाला आणि रिलीजनंतरच्या काही काळात या सिनेमाची क्रेज इतकी पसरली की फक्त उत्तर भारत नव्हे तर मध्य भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत अनेक ठिकाणी संतोषी मातेची मंदिरं आणि भक्त मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. आणि पुढे जो रचला गेला तो सगळा इतिहास होता. आपल्या भारतामध्ये अनेक व्रत आहे, जसं की श्रावणी सोमवारचा व्रत असेल, 16 सोमवारचा असेल किंवा अनेक उपवास वगैरे असतात. पण अशामध्ये 16 शुक्रवारचा व्रत बराच फेमस आहे बरं का. पण तुम्हाला माहिती आहे का, 16 शुक्रवार व्रत हा जनमानसात इतका प्रसिद्ध कसा काय झाला, तर त्याची गोष्ट मोठी गमतीदार आहे. कारण ज्या संतोषी मातेचा हा व्रत प्रामुख्याने केला जातो ती माता दक्षिण आणि मध्य भारतात फारशी कोणाला माहीत नव्हती. ती उत्तर भारतातील काही पट्ट्यांमध्ये स्थानिक देवतेप्रमाणे पूजली जात होती. मात्र 1975 साली आलेल्या जय संतोषी मा या सिनेमातील देवी जेव्हा तिच्या भक्तांना सांगते की तुम्ही 16 शुक्रवारचा व्रत करा आणि माझी भक्ती करा, तुमच्या जीवनातील सगळं कष्ट आणि दुःख मी हरून टाकेल. त्या सिनेमाची क्रेज जितकी पसरली त्यानंतरच ह्या 16 शुक्रवाराची महतीसुद्धा जनमानसात रुजली आणि त्यानंतर बायका मोठ्या प्रमाणावरती 16 शुक्रवारचा व्रतसुद्धा करू लागल्या. जय संतोषी मा या सिनेमाचं नाव घेतल्यावरती बऱ्याच लोकांना आठवतात ते हाऊसफुल शोज, मातेची आरती, उधळलेली चिल्लर, फुलं आणि बेपनाह कमाई झालेला सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का, या सिनेमाच्या पहिल्या शोची कमाई ही फक्त 34 रुपये होती. कारण बऱ्याच लोकांना या सिनेमाबद्दल फारसं प्रमोशन झालेलं नसल्यामुळे माहिती नव्हती. या सिनेमाच्या दुसऱ्या शोची कमाई ही 52 रुपये, तर तिसऱ्या शोची कशीबशी 60 रुपये कमाई झाली होती. निर्माते आणि थिएटर मालकांनी सर्व आशा सोडल्या होत्या. कसाबसा 9 दिवस सिनेमा चालल्यानंतर 10व्या दिवशीनंतर मात्र या सिनेमाची लाट उसळली आणि हजारो लोक हा सिनेमा पाहायला येऊ लागले. संतोषी मातेची मोहिनी आणि महती अशा प्रकारे लोकांच्या मनावर गारुड करू लागली की हा सिनेमा जो फक्त 5 लाखांमध्ये तयार झाला होता त्याने पाहता पाहता 5 कोटींच्याही पलीकडची उड्डाणं घ्यायला सुरुवात केली. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की हे अजरामर गाणं ज्या उषा मंगेशकरांनी गायलं, या गाण्याची महती आणि मोहिनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्या काळात किंवा आजही इतक्या घट्ट पद्धतीने बसलेली आहे की आजही जिथे जिथे संतोषी मातेची मंदिरं आहेत किंवा जिथे जिथे उत्तर भारतातही मातेचा जगराता होतो तिथे संतोषी मातेची आरती करताना अधिकृतपणे देवीची आरती म्हणून हे गाणं वापरलं जातं. या गाण्याची महती त्या काळी इतकी होती की जेव्हा जेव्हा थिएटरमध्ये हे गाणं चालू व्हायचं
असायचं त्यावेळी तिथे बायका आरतीच्या थाळ्या घेऊन जायच्या व हे गाणं चालू झाल्यावरती मातेची आरती सुरू करून फुलंही उधळायच्या. या गाण्याने व सिनेमाने रसिकांच्या मनावर त्या काळाप्रमाणे आजही तितकीच मोहिनी घातलेली आहे. आपण कुठे जाताना आपल्या चपला बाहेर काढतो, एकतर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये. पण जर का मी तुम्हाला सांगितलं एखादा सिनेमा पाहायला लोक बाहेर चपला काढत, तर तुम्ही मला वेड्यात काढताल. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का 1975 साली आलेल्या जय संतोषी मा या सिनेमाची क्रेज इतकी होती की माता रानीचा सिनेमा पाहायला जायचा म्हणून लोक सिनेमागृहाबाहेर आपल्या चपला काढूनच आतमध्ये जायची. इतकंच नव्हे तर आतमध्ये आरतीच्या थाळ्या घेऊन जात मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की हे गाणं ज्यावेळी चालू व्हायचं तेव्हा महिला, पुरुष, बाळ, गोपाळ सगळे उभे राहून फुले उधळत आरतीच्या थाळ्यांमधून माता रानीची आरती सुद्धा करायची. इतकी क्रेज आज सुद्धा कुठल्याही धार्मिक सिनेमाला मिळालेली नाही, जी मिळाली होती फक्त आणि फक्त जय संतोषी मा ह्या एकमेव सिनेमाला. लोक लांब लांबवरून शहरात का येतात? एकतर खूप मोठी खरेदी किंवा लग्न कार्य असेल तर, किंवा एखाद्या नातेवाईकाला भेटायचा असेल, काही कार्यक्रम असेल तर. पण जर का मी तुम्हाला सांगितलं एखादा सिनेमा बघण्यासाठी लोक बैलगाड्या भरभरून किंवा एखाद्या यात्रेत आल्यासारखी चालत येऊ लागली तर तुम्हाला खोटं वाटेल. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का 1975 साली आलेल्या जय संतोषी मा हा सिनेमा सलग 9 दिवस कसाबसा या चित्रपटगृहांमध्ये चालत होता. पण 10व्या दिवशी माता रानीची काय कृपा झाली माहीत नाही, पण लोक अक्षरशः गाड्या भरभरून हा सिनेमा यायला पाहू लागली. अनेक चित्रपटगृह ही हाऊसफुलचा बोर्ड लागून बंद झाली कारण चित्रपटगृहांच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक थिएटर्समध्ये येऊ लागली होती. हजारोंच्या संख्येने लोक सिनेमागृहांमध्ये जाऊन माता रानीची आरती करायची, भजन करायची, चपला बाहेर काढून सिनेमा एन्जॉय करायची. अशी महती आजपर्यंत फक्त एकाच सिनेमाला मिळालेली आहे, तो सिनेमा म्हणजे जय संतोषी मा. तुम्ही एखाद्या मंदिरात गेल्यानंतर बाहेर येताना तुम्हाला प्रसाद दिला जातो, बरोबर. पण जर का मी तुम्हाला सांगितलं की एखादा पिक्चर बघून बाहेर आल्यावर तुम्हाला कोणी प्रसाद देत असेल तर तुम्ही नक्कीच मला वेड्यात काढाल. पण थांबा, तसं नाही आहे बरं का. 1975 साली आलेल्या जय संतोषी मा हा सिनेमा संपल्यावरती, शो संपल्यावर थिएटर बाहेर जेव्हा लोक यायची तेव्हा एखाद्या सत्संगासारखा तिथे लोक प्रसाद वाटत असायचे, तेही अगदी स्वखर्चाने बरं का. अनेक विक्रेते थिएटर बाहेर संतोषी मातेच्या मूर्ती व फोटोज घेऊन बसत असायचे. आणि गंमत म्हणजे या लोकांचा व्यवसायसुद्धा खूप तुफान चालायचा, कारण त्यावेळी जय संतोषी मा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही काळानंतर थिएटर्स ही थिएटर्स न राहता अक्षरशः मंदिरं झाली होती. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की हे गाणं चालू झाल्यावर थिएटर्समध्ये अक्षरशः आरत्या चालू व्हायच्या. ही महती आजपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीतल्या एकमेव सिनेमाला आली आहे, तो म्हणजे जय संतोषी मा. अनिता गुहा हे नाव घेतल्यावर बऱ्याच जणांना शक्यतो कळणार नाही मी कोणाबद्दल बोलतोय. पण जर का मी सांगितलं जय संतोषी मा या सिनेमातील संतोषी मातेचा रोल ज्यांनी केला आहे तर तुम्हाला कळेल की अनिता गुहा कोण आहेत. अर्थात या सिनेमाची महतीच इतकी मोठी होती की हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोक त्यांना खरोखरच देवी समजून संतोषी माता म्हणू लागले. लोक अक्षरशः अनिता गुहा यांच्या पायावर लोटांगण घालत असत, त्यांच्या कुशीमध्ये आपली मुलं देत असत, जेणेकरून संतोषी मातेचा आपल्या मुलांना आशीर्वाद मिळावा, आपल्या जीवनातील अरिष्ट टळावं. जे 10 वर्षांनंतर रामानंद सागर यांच्या रामायण सिरियलमधील अरुण गोविल यांच्यासोबत झालं ते कित्येक वर्ष आधीच अनिता गुहा जगत होत्या. या सिनेमानंतर अनिता गुहा यांना बरेच देवी देवतांचे रोल ऑफर झाले, पण संतोषी मातेच्या भूमिकेत मात्र त्या जनमानसात अजरामर झाल्या, त्या कायमच्याच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशाच माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फिल्मी बुडबकला. धन्यवाद. जय माता दी.